ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत। आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा याची देही याची डोळा पाहिलाय, काय सांगाल? सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज खऱ्या अर्थाने आपण जे स्वप्न पाहिलं होतं की आपल्या अहिल्यानगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जसे पुतळा आहे तसं छत्रपती संभाजी महाराजांचा पण पुतळा असावा, आणि हे स्वप्न आज आम्ही 2005 पासून सगळ्या नगरकरांनी पाहिलं होतं, ते आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला आलं। त्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या ज्ञात अज्ञात शक्तीचं मी आभार मानल। आणि सर्वात महत्त्वाचं, शहराचे लाडके आमदार, हिंदुत्ववादी आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या, संग्राम भैया अरुण काका जगताप यांच्या प्रयत्नातून हा जो काही सोहळा पार पडला, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची खूप मोलाची साथ या ठिकाणी आहे। सर्व अहिल्यानगरकर वासियांच्या वतीने मी खऱ्या अर्थाने त्यांचे धन्यवाद देईल। आणि मी यापुढे आम्ही सर्व महिलांनी त्यांना निवेदन केलंय की असंच एक भव्य दिव्य पुतळा आणि एक सोहळा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा झाला पाहिजे, असं निवेदन आम्ही त्यांना या निमित्ताने केलेलं आहे। आणि खरंच डोळ्याचे पारणं फिटलंय आणि बोलायला शब्द उरले नाही। माझा राजा गेला, पण तो खऱ्या अर्थाने धर्मरक्षक होता आणि आपल्यासाठी खूप मोठी शिकवण शिकून गेला। जीव गेला तरी बेहत्तर, पण आपला धर्म सोडायचा नाही, असं या हिंदू धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांना माझा मानाचा मुजरा। नक्कीच नक्कीच अहिल्यानगरच्या शहरात वैभवात मानाचा तुरा रोवला गेलाय। ताई, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।